उसके अंदर देखो रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स। अब ये दो ट्रायंगल्स आपको दिखा रहे हैं यहाँ पे। फॉर एग्जाम्पल करके लिए मैंने क्यों लिया है कि हमें फॉर्मूला उसका चाहिए, इसलिए मैंने लिया है। ए बी सी, अब देखो एरिया ऑफ ट्रायंगल का फॉर्मूला हमें मालूम है 1/2 हाइट इंटू बेस लेते हैं हम। हर एक का किसी को एरिया ऑफ ट्रायंगल का हम क्या लेते हैं 1/2 बेस इंटू हाइट इंटू बेस लेते हैं। तो यहाँ पे दो ट्रायंगल्स दिए उन्होंने। उसमें यहाँ पे क्या इन ट्रायंगल ए बी सी में एडी इज अ हाइट एंड बीसी इज अ बेस। एडी क्या का हाइट का है और बीसी क्या का है बेस का है। तो उसके हिसाब से एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी का फॉर्मूला क्या होगा 1/2 हाइट इंटू बेस, मतलब हाइट उन्होंने यहाँ खुद दिया है उन्होंने एडी और बीसी, या इसलिए उन्होंने बीसी इंटू एडी या फिर एडी इंटू बीसी कुछ भी ले सकते हैं हम। और फिर दूसरा ट्रायंगल क्या है इन ट्रायंगल पी क्यू आर। दूसरा ट्रायंगल दिया उन्होंने पी क्यू आर, तो उसमें क्या है पी एस इज हाइट एंड क्यू आर इज अ बेस का है। तो वहां पर भी हमने क्या किया एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर का, वहां पर भी हमने 1/2 हाइट इंटू बेस का फॉर्मूला अप्लाई किया। उन्होंने जो दिया था हमें पीएस का हाइट, तो हमने पीएस लिया, बेस को उन्होंने क्यू आर कहा था इसलिए हमने क्यू आर लिया। ये फॉर्मूला, अगर ये फॉर्मूला उनका रेशियो लेना है, रेशियो लेना डिवाइडेशन करते हैं। तो इसका ये 1/2 और ये 1/2 कट हो जाएगा। तो हमारा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू एडी, मतलब क्या इंटू बेस, और इसका भी हाइट इंटू बेस ही आएगा। तो हमें क्या लेगा ये एच कट हो जाएगा, बी भी कट हो जाएगा, नहीं इसको हम H1 कंसिडर करेंगे, फर्स्ट ट्रायंगल है, और इसको हम B1 कंसिडर करेंगे। अगर नीचे यहाँ पे दिया है उन्हें एक्चुअली हम H1 इंटू B1 और B2 इंटू H2 यहाँ पे दिया उन्हें, और इसको हम H2 इंटू B2 ऐसा कंसिडर करेंगे हम। ये फॉर्मूला हमें याद रखना है, टू ट्रायंगल का रेशियो का फॉर्मूला, क्योंकि 1/2 वहाँ पे ऑटोमेटिक कर जाएगा। अगर आपने फॉर्मूला डायरेक्ट अप्लाई किया, सपोज उन्होंने दो ट्रायंगल्स दिए और उसमें से इसकी वैल्यू दिए, इसकी वैल्यू दिए, और ये तीनों की वैल्यू निकाल दिए उन्होंने, और ये फोर्थ वैल्यू निकालना है, तो हम ये फॉर्मूला अप्लाई कर सकते हैं। अगर आपको याद नहीं आया हाइट इंटू बेसी, आप डायरेक्ट 1/2 हाइट इंटू बेसी डिवाइड बाय 1/2 हाइट इंटू बेसी ऐसा भी लिख के तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि 1/2 कट हो ही जाएगा ना। ये भी डायरेक्ट फॉर्मूला रखा तो भी आपने चलेगा, नहीं फॉर्मूला रखा तो 1/2 कट होने के बाद जो ये फॉर्मूला आता है ये भी रखा तो भी चलेगा। उसके बाद में नीचे से क्या क्या होने, the ratio of the area of two triangles is equal to the ratio of product of their base and corresponding heights. The base of triangle is B1 and height is H1. यहाँ पे लिखा है देखो B1 और H1 ने कंसीडर किया, and base of another triangles is B2 and height is H2. The ratio of their area, तो उसका रेशियो क्या हो गया B1 into H1 divided by B2 into H2. ये फॉर्मूला हमें दो ट्रायंगल्स दिए उसका रेशियो हमें निकालना होगा, तो ये फॉर्मूला अप्लाई करने का। हाइट इंटू बेस दिया है, एक ट्रायंगल का हाइट बेस दिया है, दूसरे ट्रायंगल का एक बेस दिया होगा कि हाइट दिया होगा, और हमें एक दूसरे कुछ तो निकालना पड़ेगा, तो ये फॉर्मूला हमें अप्लाई करना पड़ेगा। ये हमारा फॉर्मूला होगा सिमिलरिटी में। दूसरा देखो दो कंडीशन उसमें बन गए। अगर सपोज उनकी हाइट अगर इक्वल होगी, दो ट्रायंगल की हाइट इक्वल होगी, तो फॉर्मूला क्या आएगा, या फिर दो ट्रायंगल का बेस इक्वल होगा तो फॉर्मूला क्या आएगा। इसके साथ देखो द हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल। देखो क्या कर दो ट्रायंगल्स की हाइट इक्वल है, इसकी भी हाइट सपोज 5 होगी और इसकी भी हाइट 5 होगी, तो हाइट इक्वल हो गई। तो यहाँ पे एच और एच फॉर्मूला वही लिया है, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, वही BC इंटू AD था, तो ये देखिए आपने एच कंसिडर किया है इसलिए यहाँ पे एच लिया। QR इंटू PS था, लेकिन PS को यहाँ पे एच दिया है इसलिए यहाँ पे एच लिया। ये एच और ये एच कट होगा, तो सिर्फ हमारा फॉर्मूला क्या आ गया BC डिवाइड बाय QR, मतलब बेस डिवाइड बाय बेस। तो बेस के लिए उन्होंने B1 कंसिडर किया था फर्स्ट ट्रायंगल को, और सेकंड ट्रायंगल को उन्होंने B2 कंसिडर किया था। अगर उनकी हाइट इक्वल है तो हमें बेस का फॉर्मूला से लेना पड़ेगा। तो यहाँ पे देखो ये प्रॉपर्टी क्या तैयार हो गई, देखो उनकी द रेशियो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल इन द रेशियो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेस।
इक्वल हाइट्स होगी तो उनकी हाइट्स क्या हो जाएगी, कट हो जाएगी, सिर्फ बेस का रह जाएगा। अगर क्वेश्चन आपको किस तरह रहेगा, देखो ट्रायंगल का एरिया दिया होगा, फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगल, उसका एरिया दिया होगा, और दोनों ट्रायंगल्स में एक किसी का तो बेस दिया होगा और हाइट इनकी सेम कहीं होगी, और दूसरे ट्रायंगल का बेस निकाला होगा, तो हमें सिर्फ ये फॉर्मूला अप्लाई करना पड़ेगा। दो ट्रायंगल का एरिया उनका दिया होगा, दोनों में से एक किसी का तो बेस दिया होगा, हाँ, सपोज इसकी वैल्यू दिए, इसकी वैल्यू दी, इसकी, तो थर्ड बेस निकालना होगा, तो ये फॉर्मूला अप्लाई करके वहां पे हाइट इक्वल है हम, अगर हाइट इक्वल होगी तो ये फॉर्मूला आ गया। अब यहाँ पे क्या है, बेस इक्वल का है हमने, इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, देखो बेस इक्वल का है, हाँ, तो बेस इक्वल का है मतलब वही अपना ए बी सी, ये ट्रायंगल हो गया हमारा, हाँ, ए बी सी, उसमें फॉर्मूला वही था हमारा, ए बी इंटू उसका सी डी हाइट है, लेकिन उसको H1 कंसिडर किया, इसलिए उन्हें यहाँ पे H1 दिया। दूसरा ट्रायंगल लिए एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी, उसमें भी उनका बेस क्या है, सेम है, ए बी, हाँ, इंटू क्या है, पी क्यू, यहाँ पे हाइट क्या लिया उन्होंने, H2 लिया, यहाँ पे H2, बी गेट कॅन्सल, हाँ, मग ए बी काय होणार, कॅन्सल होणार, मग आपला काय येणार, H1 डिवाइड बाय H2 येणार, त्यास आपला फॉर्म्युला काय, तर ज्यावेळेस त्यांचा बेस सेम असेल, हा, बेस सेम असेल तर आपला फॉर्म्युला काय दिलं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी इज इक्वल टू H1 डिवाइड बाय H2, बेस सेम असेल तर इथे प्रॉपर्टी काय तयार होते, द रेशियो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशियो ऑफ द करस्पॉन्डिंग हाइट, बेस जर इक्वल असेल तर करस्पॉन्डिंग हाइट, तर हा फॉर्म्युला आपला काय होईल, H1 डिवाइड बाय H2, हे तीन फॉर्म्युला डिपेंड आपलं एक्झाम्पल आहे, ज्यावेळेस बेस इक्वल असेल त्यावर फक्त हाइट घ्यायचा, हाइट इक्वल असेल तर फक्त बेस घ्यायचा, आणि काहीच दिलं असेल फक्त त्यांनी हाइट आणि बेस सगळं तुम्हाला काय सांगायचं, एरिया त्यांनी एरियाचा रेशो काढायला सांगितलं असतं नाही, तेव्हा हा फॉर्म्युला घ्यायचा, इथं तुम्ही 1/2 घेतला तरी चालेल, कारण की 1/2 नंतर कटच होणार आहे, दॅट हा फॉर्म्युला येतो, हाइट इंटू बेस डिवाइड बाय हाइट इंटू बेस, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। आता याच्यावरती डिपेंड बघा एक्झाम्पल, याच्यावरती पूर्ण डिपेंड एक्झाम्पल्स आहेत आपल्याला, त्या 3 फॉर्म्युलावरतीच डिपेंड आपले एक्झाम्पल आहेत। आता त्यांनी इथे काय म्हणले, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is a 5, base of another triangle is 10 and height is 6, find the ratio of area of this triangle। आता त्यांनी इथे काय म्हणले, दोन ट्रायंगल आहेत त्याच्यामध्ये बेस ऑफ ट्रायंगल इज, अनदर ट्रायंगल म्हटले की दुसरा ट्रायंगल असेल आपला, सेकंड ट्रायंगल असते, हा, दोन ट्रायंगल्स आहेत, ते दोन ट्रायंगल्स त्यांनी हाइट पण दिले आणि बेस पण दिले, तर फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल, तर त्या ट्रायंगलचा तुम्ही काय करा, रेशिओ फाइंड आउट करा म्हणून त्यांनी सांगितलं। आता त्यांनी आपल्याला काय काय दिले आपण ते कन्सिडर करूया आपण, आता इथे आपण फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल असं कन्सिडर करूया आपण, फर्स्ट ट्रायंगल, मॅडम दोन्ही पण ट्रायंगल सेम घ्यायचे, नाही सेम तर प्रश्न नाहीये, तो फॉर्म्युलाच अप्लाय करायचा आहे, तिथे त्यांनी काय म्हणत, दोन ट्रायंगलचा आम्ही हाइट आणि बेस दिलेला आहे, तर त्या दोन ट्रायंगलचा तुम्ही काय करा, रेशो काढा, तो सेमचा प्रश्न नाही ना याच्यामध्ये, दोन ट्रायंगल दिले त्यांनी, हा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5, मी दोन कशावर हे केलं की बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणलं त्यांनी, दुसऱ्या ट्रायंगलचा, म्हणजे हा पहिला ट्रायंगलचा असेल आणि हा दुसऱ्या ट्रायंगलचा असेल, त्यांनी हाइट इंटू बेस दिलेला आहे, तर तुम्ही काय करा, त्या दोन ट्रायंगलचा किंवा फाइंड द रेशो, त्या दिस म्हणजे त्या ट्रायंगलचा रेशो तयार करा, म्हणजे आपला कुठला फॉर्म्युला माहितीये का, फर्स्ट फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, त्यांचा रेशो काढायचा म्हणजे काय करतो आपण, डिवायडेशन घेतो आपण। आता ते मी ट्रायंगल त्यांनी कुठलीच नाव दिले नाहीत, एबीसी आहे का पी क्यू काहीच दिले नाही, मी फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू करून मी त्याला ट्रायंगल ए बी सी कन्सिडर करते, हा, आणि सेकंड ट्रायंगल
सेकंड ट्रायंगलला मी काय करते, ट्रायंगल पी क्यू आर, तुम्ही कुठलाही कन्सिडर करतो, मी ते एबीसी घेतले, तुम्ही एबीसी घ्यायचं नाही, तुम्ही एक्स वाय झेड करा, कुठलाही तुम्ही घेऊ शकता दोन ट्रायंगलचे. आता फर्स्ट ट्रायंगल मध्ये इथेच मी इम्प्लाय करून त्याने इथं बघा बेस ऑफ ट्रायंगल, मी इथं बेस म्हणजे बी घेतो आपण, B1 बरोबर आहे. मी इथं फर्स्ट ट्रायंगल म्हणून इथं B1 कन्सिडर केले, B1 इज इक्वल टू 9 कॉमा, नंतर त्याची हाईट म्हटले, आपण फर्स्ट विचार करतो म्हणून इथं H1 इज इक्वल टू 5 बरोबर. आता सेकंड ट्रायंगल PQR साठी इथं B2 येणार, आता बेस B2 इक्वल टू ट्रायंगल इज 10 येणार, हा, आणि H2 किती येणार 6. 6. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. Using formula, फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय सेकंड ट्रायंगल म्हणजेच एरिया ऑफ A1 2. ABC divided by area of triangle PQR. काय ना B1 into H1 हा डिवाइडेड बाय upon B2 into H2. हा H2 इज इक्वल टू B1 ची व्हॅल्यू आपली 9 into 5 डिवाइड बाय 10 into 6 हा 45 upon 60. नाही 45 करण्यापेक्षा मी काय करते माहिती का, 5 1 जा 5 2 जा इथे डिवाइड करते ना, कशाला मल्टिप्लाय करू मी. हा आणि इथे बघा 3 2 जा आणि 3 3 जा 9 3 3 जा 9 म्हणजे बघा मी डायरेक्ट माझा 3/4 आला का. Yeah. जे डिवायडेशन होत असेल ना तर नंबरचं तुम्ही डिवायडेशन करू शकता, असं काही नाहीये. 45/60 लायचं मग डिवाइड करण्यापेक्षा इथल्या जर सिंपल नंबर्सने छोट्या नंबर्सने जर जात असतील तर आपण इथल्या इथे करायचं ना. 3/4 म्हणजे मग आपलं लास्टला सेंटेन्स काय येईल बघा, लास्ट आपलं सेंटेन्स लिहायला लागेल, त्याचं काय आता फाईन होतं ना, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स इज, इथून येणार द रेशिओ ऑफ area of these triangle is, रेशिओ काय होता 3:4. आता इथे रेशिओ काय तर आपल्याला असं घ्यावं लागेल, 3/4 मध्ये येणार नाही, रेशिओ घेतो ना आपण इथं, 3:4 हे आपलं फाईल आन्सर असेल. आता इथे मी फर्स्ट ट्रायंगल म्हटलंय, तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी नाही, त्याच्याऐवजी तुम्ही इथं फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय सेकंड ट्रायंगल असं जरी घेतलं तरी चालेल, काही फरक पडत नाही याच्यामध्ये. हे समजले तुम्हाला. हो मॅडम. ठीक आहे, याचे तुम्ही स्क्रीनशॉट करा. क्वेश्चन नंबर सेकंड त्यांनी म्हणलं आता इन फिगर, आता या फिगर मध्ये बीसी परपेंडिक्युलर ए बी, हा बीसी बघा, हा बीसी परपेंडिक्युलर ए बी. आता परपेंडिक्युलर केल्यानंतर तो 90 डिग्री तयार होत असतो. कुठला अँगल तुम्ही असं परपेंडिक्युलर केला तर तो 90च तयार होत असतो. त्यामुळे ए वरती आणि बी वरती त्यांनी 90 गेले, आणि एडी परपेंडिक्युलर ए बी म्हणजे हा ए डी परपेंडिक्युलर ए बी म्हणजे हा 90 तयार, हा 90 आणि हा 90 तयार होता. पुढे त्यांनी काय म्हणत, बीसी इज इक्वल टू 4 आणि एडी इज इक्वल टू 8. ठीक आहे, त्यांनी काय काय दिले अगोदर मी ती लिहून घेते. त्यांनी BC perpendicular AB and AD perpendicular AB. हा नंतर त्यांनी व्हॅल्यू पण दिले बघा, आता BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू 8.
8. हा, तर त्यांनी दोन ट्रायंगल दिले बघा, ABC एक दिलंय आणि ADB दिलंय. आता या ट्रायंगल मध्ये मला नाही कळलं हे दोन एकत्र आहेत. हं? मी काय करते, सरळ सेपरेट करते. मी काय करते, हा सेपरेट करते. हा A आणि हा B. दुसरा काय होता, हा C होता. हा ट्रायंगल होता त्यांचा. ठीक आहे, ABC. आता त्यांनी इथे बघा एक BC ची व्हॅल्यू दिली त्याने, किंवा आता इथं मी हा फॉर्म्युला, मग माझा एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये काय फॉर्म्युला तयार होईल माझा, 1/2 हाईट इंटू बेस. Base into height. हा, बरोबर आहे की नाही, हाईट इंटू बेस तयार होईल. आता इज इक्वल टू हा 1/2 इंटू हाईट म्हणजे काय, BC. BC. हा, इंटू बेस म्हणजे काय माझा AB. AB. हा एक फॉर्म्युला तयार झाला. ABCचा मला इथं कंबाईन म्हणून मला कळलं नाहीये. आता नंतर मी दुसरा एक ट्रायंगल घेतो. दुसरा ट्रायंगल कुठला आहे बघा आता आपला, हा AB त्यांचा इथं खाली घेतलाय, मी तो वरतीच घेते. असा तो ट्रायंगल आहे. इथं D पॉइंट्स आहे आणि त्यांचा A हा नाही, इथं मला B पाहिजे आणि इथं A पाहिजे, कारण की A माझा 90 आहे. इथं पण तोच फॉर्म्युला अप्लाय केला, एरिया ऑफ ट्रायंगल. आता कुठला घ्यायचं त्यांनी इथं ADB घेतलाय, तर आपण पण तो ADB इज इक्वल टू, इथं पण तोच फॉर्म्युला 1/2 हाईट इंटू बेस इज इक्वल टू 1/2 इंटू, आता याच्यामध्ये हाईट कोण, AD, बरोबर आहे, इंटू AD बेस into B. कोण, AB घ्या किंवा B. B. हा, AB. दोन ट्रायंगल, इथे त्यांनी ABC सांगितलं होता, मी ABCचा एक फॉर्म्युला तयार, म्हणजे इथं मी तयार केलं सेपरेट. ADB, इथं पण मी ADBचा एक सेपरेट तयार केला. आता ह्यांचा इथे त्यांनी केलं रेशिओ घ्यायचा आहे. इथे मी केलं, तर मी इथं डायरेक्ट अप्लाय करते. इथे मी डायरेक्ट अप्लाय करते. काय करते, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू ABC. इथे मी सेपरेट काढलेला आहे फॉर्म्युला, किंवा तुम्ही इथं पण सेपरेट करण्यापेक्षा तुम्ही इथं आन्सर शीट मध्ये जर तुम्ही सेपरेट जरी काढलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. नंतर त्यांचा इथं रेशिओ घेतला तरी चालेल. हा 1/2 इंटू BC इंटू AB डिवाइड बाय ADB साठी मी काय केलंय, 1/2 इंटू AD into AB. आता याच्यामध्ये जे कॅन्सल होतं ना, आपण ते कॅन्सल करूया. AB. हा, 1/2 AB. हा, 1/2 आणि AB. AB इज इक्वल टू काय येणार आपला, BC डिवाइड बाय BC upon BC ची व्हॅल्यू किती आहे आपली इथं, 4 4. अपॉन 8. 8. हा, 1/2. 1/2 आला, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 आला. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचा जो बेस आहे, AB, हा बेस काय येतं, सेम आहे इथं. किंवा तुम्ही इथे स्टार्टिंग जर म्हटलं तर इक्वल बेस, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस, तर डायरेक्ट तुम्ही फक्त BC अपॉन AD जरी घेतलं असलं तरी चाललं असतं, काही नाही, कारण त्यांचा बेस सेम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस असं म्हटलं असतं, हा डायरेक्ट तुम्ही ABC अपॉन ADB इज इक्वल टू BC अपॉन AD घेतलं असता. फक्त हा BC अपॉन AD का इक्वल बेस आहे म्हणून तरी चाललं असतं. किंवा तुम्ही असं सेपरेट मी जो केलाय, मला नाही कळलं ते लवकर, मला नाही कळलं, मी काय केलं, आपलं सर्व सेपरेट फॉर्म्युला तयार केले आणि त्यांचा डिवायडेशन घेतलं, जे कॅन्सल होते ते कॅन्सल होते आणि आपले फायनल आन्सर येते. आता जॉमेट्री मध्ये कसं आहे, तुम्हाला जसं अंडरस्टँड होईल ना तसं तुम्ही ते सॉल्व्ह करायचंय, पण आपला आन्सरही येणार आहे, आन्सर आपलं करेक्ट नाही, पण आपलं जसं इथं जर मी बघितलं, इथं इक्वल बेस आहे त्यांचा. इक्वल बेस ही प्रॉपर्टी अप्लाय करून मी डायरेक्ट हा फॉर्म्युला अप्लाय केला असता, माझ्या लवकर लक्षात नाही आलं, माझ्या तुम्हाला नाही कळलं, तर मी काय केलं, स्टेप वाईज केले. प्रत्येकाचं मी काय केलं, ट्रायंगल इथला सेपरेट केला, इथं कंबाईन पण ट्रायंगल, तो पण माझ्या नाही लक्षात आला, म्हणून मी इथं सेपरेट ट्रायंगल केला. इथं हा सेपरेट केला, ह्याचा फॉर्म्युला हा आला,
हा सेपरेट केला, पण सेपरेट पण करताना बघा मी ए ला 90 तो ए इथेच घेतला मी, नंतर बी डी, इथं बी डी हा जॉईन आहे इथं, इथे पण तोच फॉर्म्युला अप्लाय केला, मग त्याचा मी रेशो घेतला, मग ते टर्म्स ऑटोमॅटिक कट होतातच. तो फॉर्म्युलानुसार आपला आन्सर येते. किंवा तुम्ही हा मी इथं रफ मध्ये केलाय, तुम्ही रफ मध्ये तुम्ही डायरेक्ट आन्सर शीट मध्ये जरी केला तुम्ही तरी चालेल, काही फरक पडत नाहीये. आपण मार्क्स जे मिळणार ते मिळणारच आहेत आपल्याला मार्क्स, पण ह्या टाईपचे जे क्वेश्चन आहेत तुम्हाला फक्त 2 मार्क्स साठी असणार क्वेश्चन, 2 मार्क्स साठी. हे आपलं अंडरस्टँडिंग साठी ठीक आहे, पण हे जर 2 मार्क्स साठी क्वेश्चन असेल तर डायरेक्ट आपल्याला हाच फॉर्म्युला हा पण करावा लागेल, डायरेक्ट बीसी आपण एरिया, आणि इथे आपल्याला लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस. डायरेक्ट हाच फॉर्म्युला आपल्याला इथे लिहावा लागेल. पण समजा तुला बाय चान्स जर नाहीच झाला तर ह्या स्टेप जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला 2 मार्क्सच मिळणार आहेत. जास्त स्टेप वाढल्यात किंवा जास्त वाढलं म्हणून ते मार्क्स जास्त देणार नाहीये, 2 मार्क्स देणार आहेत तुम्ही. आणि हे स्टेप जरी तुम्ही ड्रॉप किंवा डायरेक्ट हे जरी घेतलं तरी तुम्हाला 2 मार्क्सच मिळणार आहेत, आणि ह्या स्टेप जर तुम्ही तिथे अप्लाय केला तरी तुम्हाला 2 मार्क्सच मिळणार आहेत. तिचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. घेतलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून. आता पुढचं क्वेश्चन आहे बघा, त्याने इथे डायग्राम दिले, इथं फिगर दिले त्याने PSR. इन फॉलोइंग फिगर 1.14 सेगमेंट PS परपेंडिक्युलर RQ, परपेंडिक्युलर RQ इथं स्टॉप होते, पण इथं हा एरो नंतर हा काय आपला हा रे वाढतच जाणार आहे, त्यामुळे इथं PS एक आला इथं. मग PS त्यांनी परपेंडिक्युलर म्हणले हा 90 डिग्री आला. सेगमेंट QT हा QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR परपेंडिक्युलर हा T वरती 90 डिग्री आला. ओके, इफ RQ ची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर, हा 6 आहे, आणि PS हा पण 6 सेंटीमीटर आहे, आणि PR हा PR पूर्ण आपल्याला 12 सेंटीमीटर सांगितलंय. देन फाइंड QT. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल, एरिया ऑफ अ ट्रायंगल. हा बरोबर, एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला घ्यावा लागेल. कुठला PQR, कुठला आपल्याला घ्यावा लागेल PQR घ्यावा लागेल आपल्याला. PQR मध्ये घेतलं तर आपलं काय होणार आहे QR, आणि आपला एक PS असणार आहे. ह्याच्यामध्ये हा QT हा परपेंडिक्युलर नाही असं समजून आपल्याला PQR हा ट्रायंगल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता तिच्यामध्ये काय काय घेऊन आहे अगोदर ते आपण लिहायचं. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं त्यांनी काय काय दिलंय अगोदर ते सगळं लिहून घ्यायचंय. डायरेक्ट आन्सरला सुरुवात नाही करायची, त्यांनी काय काय दिलंय आपल्याला ते सगळं अगोदर जॉमेट्री मध्ये असंच आहे, जे काय दिलंय ते सगळं घेऊन अगोदर लिहून घ्यायचंय. सेगमेंट RQ, नंतर सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR, नंतर RQ is equal to 6, PS is equal to 6, and PR is equal to 12. ठीक आहे, हे सगळं घेऊन आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल फक्त मला एरिया ऑफ ट्रायंगल करायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR असेल तो आपला. काय तिथं ट्रायंगल PQR इथे ब्रॅकेट मध्ये येते. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 height into base is equal to 1/2 PQR
PQR. PQR मध्ये हाईट काय असेल? PS असेल. इंटू बेस काय असेल? PR असेल. इज इक्वल टू 1/2 इंटू मॅडम PQR मध्ये PS हाईट कशी PQ हाईट येणार ना? PQ हाईट कशी असते? स्ट्रेट असते. नेहमी लक्षात ठेवा, हाईट ही स्ट्रेट असते. थोडस हिच्यामध्ये नसेल. आता PQ जर म्हणत हाईट कशी होणार आपली इथं? हाईट आणि हाईट नेहमी कसं असेल, त्या ठिकाणी जर 90 डिग्री असेल, ती आपली शक्यतो ती आपली हाईट असते. ती स्ट्रेट हाईट नेहमी कशी असते? आपली स्ट्रेट असते आपली. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही कुठे आपण कुठलेही आपण ही करताना काउंटिंग करताना किंवा मोजमाप करताना बघा ना, घरात असेल तर हाईट आपण जिथं स्ट्रेट असेल त्यालाच आपण हाईट कन्सिडर करतो ना. असं असेल तर आपण हाईट कन्सिडर करू शकतो त्याला? नाही. समजा तुमचा हा स्ट्रेट अशी लाईन असेल, आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसते? थोडस क्रॉस दिसते अशी, अशी. पण इथं 90 डिग्री आहे ना. 90 डिग्री याचा अर्थ तो स्ट्रेट आहे. ज्यावेळी तो 90 डिग्रीचा सिम्बॉल असेल त्यावेळी ती लाईन स्ट्रेट असते, हे लक्षात घ्यायचं. आणि ज्या स्ट्रेट लाईन असते ना त्याला शक्यतो ती हाईट असते आपली. त्यामुळे हिच्यामध्ये ह्या PQR मध्ये हाईट ही त्यांची PS असणार आहे. PS असणार आहे. मग इथे मी PS घेतलंय. PS ची व्हॅल्यू आली इथे 6 इंटू 6. PR ची पण व्हॅल्यू 6 आहे नाही का? इज इक्वल टू मॅडम तुम्ही तिथं PR आहे ना तिथं RQ पाहिजे होतं. काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये इथं म्हणजे PS आणि PR येत नाही का मग आम्हाला? RQ पाहिजे आहे ना मला. बेस आहे ना तिथं RQ आहे. PS हाईट बरोबर आहे. बेस मध्ये इथं RQ पाहिजे. RQ ची व्हॅल्यू पण 6 आहे की नाही? 2 1 जा 2 3 जा 6 किती येणार आपला? 18 युनिट. स्क्वेअर एरिया नेहमी प्रकार असतो स्क्वेअर मध्ये असतो आहे की नाही? आता नंतर काय करायचं? आता नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता दुसरा आपला ट्रायंगल PQR. एक मिनिट. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR मध्ये नाव एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आता याच्यामध्ये काय असणार? 1/2. आता बघा PQR मध्ये PR इंटू QT. PR इंटू QT. त्याच्यामध्ये PR. आता हेच डायग्राम बघा, ही जी डायग्राम आहे ना, मी थोडीशी इथं करते. अशी जर केली तर मी PR इथे तर मी सेपरेट काढले इथं. हा काय असणार आहे? Q आणि हा T. PQR हा जो ट्रायंगल आहे एवढा पोर्शन, हा जो ट्रायंगल आहे एवढा पोर्शन तो इथे मी काढलाय बघा. असं जर असेल त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय? 1/2 बेस म्हणजे काय? PR इंटू हाईट म्हणजे कुठली? QT. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथे मी वरती काढले तर PQR किती? 18 इज इक्वल टू 1/2 इंटू PR 12 इंटू QT आपल्याला माहितीच नाही, काढायचं आपल्याला आहे की नाही? आता ह्या 2 आणि इथं 12 आहे.
तर 2 ने डिवाइड होऊ शकेल 12 ला. 6. हा 2 1 जा 6. आणि हे 2 6 जा. आता हा 6 काय न्यूमरेटर मध्ये आहे. मग इथे ट्रान्सफर केल्यानंतर Denominator. denominator मध्ये. QT is equals to 18/6. हा 18/6 QT is equal to मग किती येणार QT is equal to 3. 3. ठीक आहे QT ची व्हॅल्यू किती आली आपली 3 आली. 3. हम्म.